मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पुन्हा एकदा या महामार्गाची दयनीय स्थिती समोर आणली आहे। पुण्याहून खेडकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस पुलालगत ठेवलेल्या बॅरिकेडला धडकून सुमारे 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती। पहाटे गारठ्यातील धुक्यामुळे चालकाला पुढील बॅरिकेड्स दिसली नाहीत, त्यामुळे बसनं बॅरिकेडरला जबर धडक देत थेट दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। धडक बसताच परिसरातील रहिवासी घटनास्थळी धावून आले आणि तातडीनं बचाव कार्य सुरू केलं। पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकानं घटनास्थळी तात्काळ पोहोचून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केलं। जखमी प्रवाशांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे: श्यामल विजय अंजरलेकर, काजल मारुती शिवगण, दिलीप शिवराम मोहिते, अमरनाथ मिलिंद कांबळी, दीपाली दत्ताराम नाचरे, प्रतीक प्रकाश गुरव, प्रिया प्रकाश गुरव, आळंदी बालाजी नाचरे, सर्वेश दीपक गुहागरकर, मयुरी मारुती शिगवण तसंच इतर अनेक प्रवाशांचा समावेश आहे। यापैकी काही जखमींना खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उर्वरित जखमींना चिपळूणमधील खासगी रुग्णालय तसंच डेरवण रुग्णालयात हलवण्यात आलंय। अपघातामुळे महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष पथकं तैनात केली आहेत। धुकं सुरू असलेले महामार्गाचं काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग यामुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।